तो डोळ्यात होतं वरती केलं तर बघा तर कोण सूरज आणि कोण आहे दोन गोष्टींसाठी आज तुम्हाला मी इकडे बोलवलेलं आहे आणि बोलवल्यानंतर आपण सुद्धा आलात त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. पहिला मुद्दा जो मी घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. गेले या सीझनमध्ये म्हणजे कालचा खरीपाचा हंगाम तर गेला, आपण सगळ्यांनी त्याच्या बातम्या सर्वांना दाखवल्या. सरकारने एक पॅकेज जाहीर केलं, त्याच्यानंतर आम्ही एक मोर्चा काढला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये. आजही शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती तीच आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. आता माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ 2-3 दिवसाचा आहे. 2-3 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसा, कुठे नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार. मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा, मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. हे थोडं आहे. म्हणूनच आज सुद्धा जी बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसान भरपाई पायी अवघे 2 रुपये आणि काही पैसे हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत. म्हणजे ही थट्टा चाललेली आहे. कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आतापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे. आता जो रब्बीचा हंगाम येतोय त्याच्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार, कारण जमीनच गेलेली आहे वाहून. मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर, म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत. मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही. हे कोणतं कसं काय गणित, कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं, तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे.